नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे परत एकदा बिग बॉस मराठी सीझन 6, परंतु विषय थोडासा वेगळा आहे। रितेश भाऊचा धक्का म्हणजेच रितेश भाऊ पहिल्यांदा होस्ट करताना आपल्याला मागच्या सीझन मध्ये दिसला होता, परंतु बिग बॉस साठी किती मानधन रितेश भाऊ घेतात, कारण आतापर्यंत जी चर्चा होती ती फक्त हिंदी विषयी होती, म्हणजे ते पण सलमान खान, की बिग बॉस 19 म्हणा 18 म्हणा यामध्ये सलमान खानने किती मानधन किती पेमेंट घेतले आहे यावर विविध व्हिडिओज विविध माहिती समोर येताना आपण बघतोच। परंतु भाऊचा धक्का जो मागच्या वेळेस एवढा अत्यंत हिट ठरला टीआरपी मध्ये सुद्धा हिंदीला पण मागे टाकले, तर भाऊ किती पैसे घेतात, एका भाऊचा धक्का जो एपिसोड आहे त्यामागे किती पैसे घेतात, काय मानधन आहे त्याविषयी नक्कीच चर्चा करणार आहोत। तसेच बिग बॉस मराठी सीझन 6 याची डेट सुद्धा अनाउन्स झालेली आहे, त्याविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत। तसेच काही स्पर्धकांची नावं समोर येताना दिसतीये, त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत। भरपूर विषय आहे, त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा। चला पुढे बोलूया। आता सर्वप्रथम जी घोषणा झालेली त्याविषयी नक्कीच आपण एकदा बोलूया। अर्थातच बिग बॉस मराठी सीझन 6 ची घोषणा झालेली आहे। भरपूर दिवसांपासून या सीझनची वाट पाहण्यात येत होती, त्याचं कारण म्हणजे मागचं सीझन बिग बॉस मराठी सीझन 5 हे भयंकर गाजलं। टीआरपी मध्ये सुद्धा हिंदीला सुद्धा त्याने मागे टाकलेलं होतं, त्यामुळे जी अपेक्षा होती की कधी बिग बॉस सीझन 6 येतं, अखेर ती अपेक्षा म्हणा किंवा ती जी तारीख आहे ती समोर आलेली आहे। बिग बॉस मराठी सीझन 6 हे 11 जानेवारीला असं म्हणण्यात येत होतं की डिसेंबर मध्ये होणार किंवा फेब्रुवारीच्या नंतर होणार। भरपूर चर्चा रंगल्या होत्या, परंतु आता शिक्कामोर्तब झालेला आहे। बिग बॉस मराठी सीझन 6 हे 11 जानेवारीला हे आपल्या समोर येणार आहे, तेव्हापासून याची सुरुवात होणार आहे। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, होस्ट कोण असणार यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगल्या होत्या। बरेच जण म्हणत होते की महेश सर आपल्याला परत दिसू शकतात, त्यानंतर सचिन सर आपल्याला परत दिसू शकतात, असे विविध चर्चा माहिती समोर येताना आपण बघत होतो। परंतु अखेर शिक्कामोर्तब त्यावर सुद्धा झाला आणि ते पण बिग बॉस हिंदीच्या प्लॅटफॉर्मवरच झाला, म्हणजे सलमान भाऊनेच त्याची घोषणा करून टाकली की भाऊचा धक्का, अर्थातच रितेश देशमुख आपल्याला होस्ट म्हणून दिसणार आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये सुद्धा। तर ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्याची घोषणा सुद्धा झालेली आहे। आता भाऊचा विषय आपण परत एकदा त्याच्यावर येऊया, जो महत्त्वाचा टॉपिक आहे की भाऊ किती फीस घेतो। नक्कीच यावर विविध व्हिडिओज आपण जास्त प्रमाणात तरी बघितलेले नाहीये। आता जर बघितलं तर मागचं सीझन हे भयंकर गाजलं। बिग बॉस मराठी सीझन 5 टीआरपी मध्ये बूस्ट असू शकतं आणि त्यामुळे जर आपण मागच्या सीझनचं जर बघितलं तर जी माहिती समोर येते ती म्हणजे मागच्या सीझन मध्ये संपूर्ण सीझन जर सांगायचं झालं तर 2 ते 3 कोटी, जवळपास 2 ते 3 कोटी मानधन पूर्ण सीझनचे भाऊने घेतले, अशी सूत्रानुसार माहिती समोर येत आहे। आता जर आपण पाहिलं तर याला काही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, ही सूत्रानुसार माहिती समोर येताना दिसते की 2 ते 3 कोटी पूर्ण सीझनचे मागच्या सीझनचे बिग बॉस सीझन 5 चे घेतले होते। यामध्ये मागचे सीझन थोडंसं तुमच्या समोर आणायचं झालं, डोळ्यासमोर आणायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला रीस्टार दिसले, त्यामध्ये आपल्याला सुपरस्टार दिसले, त्यातील मालिकेतील स्टार दिसले, असं एक समीकरण आपल्याला दिसलं होतं। नावं सांगतो त्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर वर्षा उसगावकर ताई सुद्धा आपल्याला दिसल्या होत्या। विविध हिंदी चित्रपट मराठी चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे, अत्यंत जुन्या आणि अत्यंत चांगल्या अशा अभिनेत्री आहेत, त्या सुद्धा आपल्याला दिसल्या होत्या। त्यानंतर पॅडी दादा अत्यंत जुने चित्रपट करतो, महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे, अत्यंत चांगला असा हा अभिनेता आहे, पॅडी दादा सुद्धा आपल्याला दिसला होता। त्यानंतर इंडियन आयडल सीझन 1 चा विनर अभिजित दादा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसला होता। रिस्टार सांगायचे झाले तर अंकिता वालवलकर, त्यानंतर जर आपण बघायचं झालं तर डीपी दादा आपल्याला दिसला। त्यानंतर जर बघायचं झालं जो विनर झाला ज्याची संपूर्ण चर्चा जी आहे, जो मेन सूत्र आहे ते तिथे होतं, कारण गावागावात पोहोचलं ते सूरजमुळं असं म्हणण्यात येतं एक प्रकारे। तर सूरज चव्हाण सुद्धा आपल्याला दिसला आणि विनर बिग बॉस सीझन 5 चा विनर सुद्धा सूरज चव्हाणच होता। असे भरपूर कलाकार आपल्याला दिसले, योगिता दिसली, त्यानंतर आपल्याला भरपूर, आता नावे तर भरपूर आहेत, तर असे काही कलाकार होते। यामुळे सीझन गाजला असं म्हणू शकतो। आणि त्यात हुकुमाचा इक्का जर सांगायचं झालं तर भाऊचा धक्का, अर्थातच पहिल्यांदा बिग बॉस होस्ट करताना आपल्याला रितेश भाऊ दिसले होते, त्यामुळे नक्कीच टीआरपी बूस्ट झाली होती। आता त्यानंतर जर बघायचं झालं तर जो पुढचा मुद्दा आहे की या सीझन मध्ये भाऊ किती मानधन घेत आहे, रितेश भाऊ किती मानधन घेत आहे, यानुसार सूत्रांची जी माहिती समोर येते त्यानुसार जर बघायचं झालं तर पर एपिसोड सांगूया आपण, तर पर एपिसोड 40 जवळपास 40 लाखापर्यंत, म्हणजे असं सांगण्यात येतं की 30 ते 40 लाखापर्यंत
पर एपिसोड भाऊ मानधन घेत आहे अशी सध्या माहिती मिळत आहे. भाऊचा भाव तर नक्कीच आता वेळ चित्रपट म्हणा, लय भारी चित्रपट म्हणा किंवा हिंदीतील चित्रपट म्हणा, असे विविध चित्रपट भाऊ करत असतात. भाऊचा TRP बूस्ट आहे आणि त्यामुळे जी माहिती समोर येते की 30 ते 40 लाखाच्या दरम्यान पर एपिसोड भाऊ फीस घेत असेल. आता हे झालं भाऊचं जे मानधन सध्या समोर येत आहे. परंतु आता विषय निघालाच आहे तर सलमान भाऊचं पण आपण बोलून टाकूया. जी सूत्रानुसार माहिती समोर येते विविध मीडियांमध्ये जी माहिती आहे ती सांगणं गरजेची आहे. तर जर बघितलं तर 8 ते 10 कोटी पर एपिसोड, 8 ते 10 कोटी पर एपिसोड म्हणजे बिग बॉस 18चं सांगतोय मी. 19चं पण नक्कीच सांगणार आहे, जे मागचं सीझन होतं ज्यामध्ये महाराष्ट्राचा प्रणित मोरे आपल्याला दिसला होता त्याचं पण सांगणार आहे. तर जवळपास 8 ते 10 कोटी पर एपिसोड त्यांनी मागचं म्हणजे 18व्या सीझनचं घेतलं होतं. आणि 19व्या सीझनचं सांगायचं झालं तर संपूर्ण जे मानधन पूर्ण सीझनचं ते जवळपास 120 ते 150 कोटी पर्यंत, इथेच लिहितो 120 ते 150 कोटी पर्यंत संपूर्ण सीझनचं मानधन भाऊचं अर्थातच सलमान भाऊचं होतं अशी माहिती सध्या समोर येताना दिसते. परंतु अधिकृत कोणतीही पुष्टी नाही. तर नक्कीच हे मानधन फिक्स आहे असं म्हणू शकत नाही आपण, परंतु ही माहिती समोर येताना दिसते. आता यामध्ये थोडंसं प्लस मायनस तर नक्की राहणारच आहे. आता वळूया व्हिडिओच्या शेवटला. अर्थातच शेवटचा भाग म्हणजे कोण स्पर्धक ज्यांची चर्चा भरपूर होती सध्या. अजून कोणतीही अनाउन्समेंट घोषणा झालेली नाही परंतु चर्चा मात्र रंगली. पहिलं नाव येतं गौतमी पाटील. आपण म्हणतो ना सबसे कातील गौतमी पाटील. नक्कीच तिचं नाव भरपूर चर्चेस येत आहे आणि विविध मालिकेत म्हणा, विविध चित्रपटात, विविध गाण्यामध्ये गौतमी पाटील आपल्याला दिसतेय. चर्चेचं नाव नक्कीच आहे. बिग बॉसला TRP 100% मिळणार. जर गौतमी पाटील ही आपल्याला बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसले तर नक्कीच TRP बूस्ट होणार, यात काही शंका नाही आहे त्या गोष्टीची. तर तिचं नाव समोर येते. त्यानंतर गौरव मोरे, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम आपण म्हणू शकतो तेव्हापासून प्रसिद्ध झाला आणि नक्कीच वेगवेगळ्या चित्रपटात जसं की अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटात म्हणा किंवा मग हिंदीचे चित्रपट सांगायचं झालं तर संजू आहे, विविध चित्रपट बॉईज 4 आहे, मराठीतला 3 का 4 आहे. तर विविध चित्रपटात आपल्याला तो दिसतो. अत्यंत चांगला असा अभिनेता आहे. महाराष्ट्राचे हास्य जत्रा या इथून घराघरात तो पोहोचला होता आणि गौरवचं नाव सध्या समोर येताना दिसतंय. तर तसं पाहिलं तर अजून भरपूर नावं समोर येताना दिसत आहे. असं नाही की फक्त गौतमी पाटील आणि गौरव मोरेचेच नावं समोर येत आहे. नावं भरपूर समोर येत आहे. जसं की गिरिजा ओक हिचं सुद्धा नाव समोर येताना दिसतंय. सध्या भरपूर नाव ट्रेंडिंगमध्ये गिरिजेचं आपण बघतोच आहे. तर गिरिजेचं नाव सुद्धा आगामी बिग बॉसच्या सीझनसाठी समोर येताना दिसतंय. आता रीलस्टारचं सुद्धा नाव समोर येताना दिसत आहे. डॅनी पंडित भरपूर रील व्हायरल होताना आपण बघतोय. विविध रील्स त्याचे सध्या भरपूर व्हायरल होत आहे. मिलियन्समध्ये व्ह्यू जात आहे. सबस्क्रायबर पण खूप कडक आहे. तर आपण जर बघितलं तर जसं की झटपट पटापट हे रील त्याचं भरपूर व्हायरल झालं. भाऊना गाणंच बनवलं डायरेक्ट. तर त्याचं सुद्धा नाव समोर येताना दिसतंय की आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये डॅनी आपल्याला दिसू शकतो. अशी विविध नावं समोर येताना दिसत आहे. परंतु तुम्हाला कोण वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी आजचा जो विषय होता की रितेश भाऊ किती मानधन घेतो, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. बरं, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.